दिवसाची सुरुवात अशी बरोबर. मध्यंतरी मी एक गोष्ट वाचली होती की एक कुटुंब नेहमी आपल्या सुट्टीच्या दिवशी गावाला जायचे. आपण आपलं जर लहानपण आठवलं तर आपण सुद्धा मामाच्या गावी जायचो आणि लहानपण ते सुट्टीचे दिवस विशेषतः मे महिना तो खूप आनंदामध्ये आपण त्या ठिकाणी घालवायचो. आणि ते कुटुंब नेहमी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या गावी जायचं आणि त्यांना एक मुलगा होता. ते नेहमी त्याला घेऊन जायचे. त्यालासुद्धा त्या गावामध्ये आवडायचं. हळूहळू अशी काही वर्ष झाली आणि तो मुलगा 13-14 वर्षाचा झाला. आणि मग त्या मुलाला एक दिवस वाटलं की मला आता कसं जायचं ते माहीत आहे, मी एकटा जाईन. आणि मग एक दिवस त्या वडिलांना काही सुट्टी थोडी उशिरा मिळत होती म्हणून त्यांनी सांगितलं की आपण नंतर जाऊया. परंतु तो मुलगा हट्ट करून म्हणाला की नाही, मला एकट्यालाच जायचं, मी आता मोठा झालो, मी एकटा जाऊ शकतो. आणि मग त्याच्या वडिलांनी शेवटी त्याला परवानगी दिली आणि त्याला बॅग वगैरे भरून त्याला ट्रेनच्या गाडीच्या डब्यामध्ये त्याला बसवलं आणि त्याला एक चिठ्ठी दिली आणि त्याला सांगितले ही तुझ्या खिशात ठेव. जर तुला भीती वाटली तर ही चिठ्ठी काढायची आणि वाचायची. आणि त्याप्रमाणे त्या मुलाला त्या डब्यामध्ये बसवलं. आणि हळूहळू जेव्हा गाडी पुढे जायला लागली त्यावेळेस गाडीमध्ये खूप गर्दी वाढायला लागली. लोक एकमेकाला भांडू लागले जागेसाठी किंवा काय. आणि ह्या मुलाला हळूहळू थोडी भीती वाटायला लागली की जेव्हा माझं स्टेशन येईल त्यावेळेस मी उतरू शकेन का गाडीमधून. आणि असे अनेक प्रश्न त्याच्या भोवती उभे राहायला लागले आणि त्याला भीती वाटायला लागली. मग त्याला आठवलं की माझ्या वडिलांनी मला एक चिठ्ठी दिली आहे. आणि मग त्यांनी ती चिठ्ठी काढली आणि वडिलांनी सांगितलं होतं ज्यावेळेस तुला भीती वाटेल त्यावेळेस ही चिठ्ठी काढून तू वाच. आणि मग त्यांनी ती चिठ्ठी काढली, ती वाचली आणि त्यामध्ये लिहिले होतं की घाबरू नको, मी पुढच्याच डब्यामध्ये बसलो आहे. आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा असे बरेच प्रसंग येतात, परीक्षा येतात ज्यावेळेस आपल्याला वाटतं की आपण एकटे आहोत. अनेक संकटे येतात, आपल्याला असं वाटतं की आता कशा प्रकारे ह्यांचा सामना करावा. पण लक्षात ठेवा की देव आपल्यासोबत आहे आणि तो आपल्याला सावरतो. आजचं देवाचे वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्रसंहिता 27 आणि पहिलं वचन, साम 27 and verse 1. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू. परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू. परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू.